मुंबईमध्ये आज हिंदू आक्रोश मोर्चा, लव जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा राज्यासह देशभरात लागू करण्याची मागणी। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर 30 जानेवारीला अंतिम सुनावणी, आठवड्याभरात निवडणूक आयोग निकाल देण्याची शक्यता। समृद्धी महामार्गामुळे उद्योगांना औरंगाबाद पलीकडे सुद्धा संधी, उद्योजकांना त्रास देणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार। न्यूज 18 लोकमतच्या उद्योगरत्न पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बातच्या माध्यमातून आज देशवासियांशी साधणार संवाद, बजेटसह विविध गोष्टींवर करणार भाष्य। उजनीचा डावा उजवा कालवा फुटून पंढरपूरच्या खरात वस्तीमध्ये शिरलं लाखो लिटर पाणी, अनेकांची घरं जलमय, शेतीचंही अतोनात नुकसान। सेवा विकास बँकेचा माजी अध्यक्ष अमर मूलचंदानीसह त्याच्या कुटुंबातल्या 4 जण ईडीच्या ताब्यात, सर्च ऑपरेशन दरम्यान पुरावे नष्ट केल्याचा आरोप। बार्शीमध्ये वधूवर परिचय मेळाव्यातनं वधूच गायब, शेकडो लग्नाळू तरुणांना हजारो रुपयांचा गंडा, तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। नाशिकच्या पांढुर्ली घाटात मिनी बसनं घेतला पेट, चालकाच्या प्रसंगावधानामुळे शनी शिंगणापूरला जाणारे सगळे 18 भाविक सुखरूप। भारत आणि न्यूझीलंड दरम्यान दुसरा T20 सामना लखनौमध्ये रंगणार, टीम इंडिया पुढे बरोबरी साधण्याचं आव्हान, टॉप ऑर्डर फलंदाजांच्या कामगिरीकडे असणार लक्ष। आणि भारतीय युवा महिला संघाला इतिहास घडवण्याची संधी, 19 वर्षांखालील वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात इंग्लंडचं आव्हान।